उद्योगपतीला लागतो तोच न्याय शेतकऱ्यांना लागला पाहिजे, कारण शेतकरी खरं तर आपला बळीराजा आहे. शेतकरी जगला तर सगळे जगल, उद्योग सुद्धा जगेल. शेतकरी जगला नाही तर उद्योग कुठून जगणार आहे? सर, शेतकरी आत्महत्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा 3ऱ्या क्रमांकावर आहे आणि मॅक्झिमम वेळे कारण अशी आलेली आहेत की बँकेने कर्ज नाकारलंय. कसं बघताय दादा, आकडा वाढतो शेतकरी आत्महत्येचा, पण बँक हे मागच्या काळामध्ये 350 आत्महत्या फक्त या मागच्या 6 महिन्यात झालेल्या आहेत. आणि परवाची संभाजीनगरातली जी आत्महत्या आहे ती तर बँकेच्या मॅनेजरच्या मस्तीमुळं, बेपर्वाईमुळं झालेली आहे. सिबिल खोटं सांगितलं, प्रत्यक्षात जास्त होतं. त्या शेतकऱ्याचं मॉर्गेज करून घेतलं प्रॉपर्टीचं, परंतु शेतकऱ्याला कर्ज दिलं नाही. आणि शेतकऱ्याला लाचेची मागणी या बँक मॅनेजरने केली आणि म्हणून लाचेला 1 लाख रुपये द्यायला त्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मग ते पाप कुठं फेडणारे बँकेचे मॅनेजर लोक येते. आणि जर अशा पद्धतीनं संभाजीनगरचं नाव बदनाम या बँकेमुळे होत असेल तर या बँकेला धडा आम्हाला शिकवावा. एकीकडे उद्योगपतींचे 16 लाख